हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात झालेली आहे. मी आज हेअर वॉश केलं आहे कारण की उद्या आमच्या आत्याच्या घरी गणपती आहेत. तर आता तुम्हाला पुढचे 2 दिवस गणपतीचेच व्लॉग बघायला भेटतील. थांबा, तुम्हाला दाखवते गणपतीची तयारी कशी चालली आहे. बघू शकता दादा इकडे साफसफाई करत आहे. पूर्ण पिंपामध्ये हा शिरत पण नाही मिळत. याला बोलते जिमला जा, पण हा काय ऐकत नाही. दादा जिमला जा. बस एवढा फिट आहे. काय फिट नाही मिळत. पोट बघायचं, पोट किती पुढे आलं आहे. मध्ये घेतल्या म्हणून बघा दिसत आहे. आणि याच्या हा पिंपामध्ये शिरू पण नाही शकत आहे. इतका गॅप आहे या पिंपामध्ये तरी पण. इतकुसा गॅप ह्याच्यामध्ये मी शिरत आहे तर मी काय म्हणतात पांगळा आहे. राहून द्यायला साफसफाई पहिल्यांदा करत आहे. करून देते, नाही तर मलाच करायला लागायचं सगळं. गाईज इथे आमच्या नळाला पाणी आलं आहे. तिकडे आम्ही पाणी भरत आहेत. पिंप भरून ठेवायचं आहे जेवणासाठी. बघू शकतात बालदी घेऊन चाललं आहे हा मोबाईल बघत बघत. इकडे तृप्ती दिदी बालद्या भरून ठेवत आहे आणि अमोल दादा घेऊन जात आहे आणि मी यांची व्हिडिओ काढत आहे. बघू आता आमचं कसं होतं ते. आता आमच्या नळाला नळ आलेले आहेत. सॉरी, नळाला पाणी आलेलं आहे. इकडे आम्ही पाणी भरत आहे. बालद्या भरून ठेवतात आणि तेच आम्हाला टाकीमध्ये ओतायचं. जसं की तुम्हाला मी बोलली जेवणासाठी पाणी पाहिजे. मग ते मंडपाचं सामान आलेलं आहे. मंडप बांधतील आता. इथे बाबू काका आल्यात. तुझे नैना मिलाए के गाय तिकडे लाडू पॅकिंग चालू आहे. आमची वहिनी आलेली आहे लाडू पॅकिंग करण्यासाठी आणि हार्दिक पाटील सुद्धा इकडे लाडू पॅक करायला लागले. लाडू पॅक करायला नव्हता आला मी असं झालेलो. मी फक्त थोडी मदत करतोय. माणूस की नावाची काय हे असते ती माझ्यात खूप भरून भरून भरलेली आहे. हार्दिक पाटील इतका स्ट्रॉंग आहे बघा. लवकर आलो होतो काय तू चढ बस. गाईज आमच्या इथे बघू शकतात किती लोक आल्यात कासव बघण्यासाठी. आमचे कासव खूप फेमस आहेत. सोन्याचे कासव आहेत, सोन्याचे. बघा सोन्याचे कासव आहेत म्हणून अशा पाण्यात ठेवलं. दाखव पाणी, दाखव. पाणी नाही दाखवू शकत. गाईज इकडे बघू शकतात मंडप बांधून झालेला आहे. मस्त पिंक अँड व्हाईटचा मंडप आहे. इथे टेबल वगैरे मांडलेलं आहे. त्याच्यावरती प्लाय ठेवलं आहे. 2 टेबल आहेत. आता अजून डेकोरेशन तर चालू केलेलं नाही मिळत. बघू कधी डेकोरेशन करतात ते. दुपारच्या टाईमला इथे काकी वगैरे सगळे आले होते कारण की आळूवड्या बनवायच्या होत्या. बघू शकतात आळूची पानं वगैरे सगळी काढून घेतलेली आहेत. सोबतच नारळसुद्धा फोडून ठेवलेले आहेत. जे नारळ फोडलेले होते त्याच्याच इकडे हे जे काकी आहेत ते किस करून घेत होते. त्याच्यानंतर इकडे आमची वहिनी आली होती तिच्या स्नोला घेऊन, कारण की त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. बघू शकतात किती क्यूट आहे ना हा स्नो. मस्त आपल्याकडे बघत आहे. त्याला बॅगमध्ये आणलं होतं एका. इकडे काकी आहेत त्या आलं वगैरे सगळं कापून घेत होते कारण की त्यांना आळूवडी बनवण्यासाठी जे सगळं मिक्सचर वगैरे काय असते ते घ्यायचं होतं. म्हणून इकडे सगळी तयारी करून झालेली होती. आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं होतं जितकं पण आहेत. गाईस प्रणयभाईसुद्धा आलेले आहेत कामावरून हाफ डे घेऊन. इथे जे सगळं मिक्सरमध्ये वाटण वगैरे केलेलं होतं तेच मिक्स करायचं काम चालू होतं. आळूवड्यासाठी जे मिक्सचर आहे तेच इकडे बनवण्याचं काम चालू होतं. काकी बनवत होत्या इथे. याच उद्या जेवण बनवायला सुद्धा येणार आहेत. पुढे आळूवडी कशी बनते पूर्ण प्रोसेस मी याच्यामध्ये दाखवलेली आहे. तुम्ही नक्की बघा ती. वगैरे बनवून झाल्यानंतर इथे जी उकडीचे मोदक बनवायचे आहेत त्याच्यासाठी मोदकाचं सारण वगैरे सुद्धा तयार केलेलं. मी हॉलमध्ये गेली तर बघितलं इकडे डेकोरेशनचं कामसुद्धा चालू झालेलं होतं. जे टेबलच्या चारी बाजूने पडदे वगैरे लावून घेतलेलं होतं. व्हाईट कलरचं कापड लावलं होतं.
इकडे आस्था आणि दादा आहे तो हे करून घेत होते, पूर्ण फुलांचं डेकोरेशन मखर बनवत होते आणि सोबत आमच्या मागे केळीचं पानसुद्धा लावायची होती. त्यासाठी इकडे दादा घेऊन आला होता केळीची पानं. आमच्या आत्याकडे तो गेला होता केळीची पानं आणण्यासाठी. बघू शकतात मखर मस्तपैकी रेडी झालेला आहे, बनवून खूप सुंदर दिसत आहे. एकदम डिसेंट कलर चूज केलेला आहे या लोकांनी. इकडे प्रणयसुद्धा जे केळीची पानं होते त्याच्यामागे डबल सायडेड टेप लावून घेत होते, कारण की तेच आम्हाला केळीची पानं या प्लायवूडवरती लावायचे होते. हा आहे लाभ पाटील, तो सुद्धा मदत करत आहे इकडे डेकोरेशन करण्यामध्ये. हार्दिक पाटील द ब्लॉगरसुद्धा आलेले आहेत डेकोरेशनसाठी मदत करायला. कधी काहीतरी काम कर, व्हिडिओ किती काम हो रे, मी किती कामं केली तुला काय माहिती. खोटारडा व्हिडिओ काढून झालाय तुझी. डेकोरेशनचं वगैरे काम झाल्यानंतर आम्ही निघालो होतो गणपती बाप्पा आणण्यासाठी. घरी जाताना परत कसे जाऊ ते तुम्हाला दाखवतो. आता आलो गणपती घ्यायला. गाईज आता आम्ही आलेलो आहोत मूर्ती घ्यायला. आताच आम्ही जस्ट मूर्ती वगैरे घेतलेली आहे. दादा गाडीमध्ये बसलेला आहे, त्याने त्याची जी मूर्ती आहे ती मांडीवरती ठेवलेली आहे. मूर्ती थोडी वजन वाटत होती म्हणून दीदी इथे हात लावत होती कारमधून मूर्ती बाहेर उतरवण्यासाठी. मूर्ती वगैरे उतरवली आणि आम्ही निघालो घराच्या इकडे जायला. बघू शकतात दादा पुढे चालत आहे मूर्ती घेऊन आणि इथे प्रणयला बॉम्ब फोडायला सांगितलेले, तो खूप टाईम लावत होता बॉम्ब फोडण्यामध्ये. आम्ही इकडे घराजवळ पोचलो. आत्याने आरती वगैरे करून घेतली मस्तपैकी. मूर्ती वगैरे एकदम व्यवस्थित ठेवून दिली आणि इथे बघू शकतात पूर्ण डेकोरेशनसुद्धा रेडी झालेलं आहे. डेकोरेशन कसं झालं आहे तुम्ही नक्की सांगा. सगळ्यांनी मदत केली आहे डेकोरेशन करण्यामध्ये. इकडे गीत आपल्या ब्लॉगमध्ये हाय करत आहे. रात्री इकडे दीदी फुलं वगैरे म्हणजे हार बनवत होती फुलांचा. असा जमला माझा आजचा दिवस. बाय गाईज. उद्या